नमस्कार, मी प्रणालीज होम किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आपली रेसिपी आहे छोले भटुरे. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करू. पाव किलो छोले घेतलेले आहेत, स्वच्छ धुवायचे आहेत आणि भिजत घालायचे. आपल्याला पाणी ओतायचं आहे. 10 ते 12 तास भिजत ठेवायचे आहेत. 10 ते 12 तास झालेले आहेत. छोले छान फुगून आलेले आहेत, पाणी काढून घेतलेलं आहे. आता परत एकदा ते स्वच्छ धुवून फ्रेश पाणी ओतायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मिक्स करून घेऊया. कुकरला लावून 4 ते 5 शिट्ट्या द्यायच्यात. 4 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत. 3 टोमॅटो कापून घेतलेले आहेत मध्यम आकाराचेच. आलं लसूण कोथिंबीर मिरची पेस्ट आहे. कांदा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. पातेलं ठेवून 1 चमचा तूप आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण त्यात कांद्याची पेस्ट टाकत आहोत. कमी प्रमाणातच फ्राय करून घ्यायचे आहे, कारण आपण आधीच पहिला कांदा भाजून घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो भाजून दोघांची पण पेस्ट केलेली आहे. आता आपण टोमॅटोची पेस्ट टाकूया. मिक्स करून घ्यायचं आहे. दोन चमचे मालवणी गरम मसाला टाकायचा आहे. तुम्ही कोणता पण टाकला तरी चालेल. मी इथे मालवणी मसाला टाकलेला आहे. छानपैकी मिक्स करून घेऊया. टोमॅटो भाजून झाल्यानंतर आलं लसूण पेस्ट टाकायची होती. आता टाकते 2 चमचे. आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर मसाले टाकायचे आहेत. छोले मसाला टाकायचा आहे. 1 पॅकेट आहे ते 10 रुपयावालं, मार्केटमध्ये मिळतं. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यात छोले टाकूया. सर्व पेस्टचे बाउल पाणी घालून हे पाणी काढलेलं आहे. मिक्सरमधून पण पाणी काढलेलं आहे. ते पाणी आता आपण यात ओतायचं आहे. अर्धा ग्लास पाणी ओतूया. मिक्स करून घेऊया. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आपण आधी पण छोलेमध्ये मीठ टाकलेलं आहे. उकळी आलेली आहे. आता आपण कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं शिजवून घेऊया. त्यानंतर आपण गॅस बंद करू. पाव किलो मैदा घेतलेला आहे, चाळून घ्यायचा आहे आणि 3 चमचे रवा टाकलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे.
दही टाकायचं आहे 2 चमचे. मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी ओतून मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण त्यात 2 चमचे तेल घालून परत एकदा पीठ मळून घ्यायचं आहे. एक स्वच्छ कपडा घेऊन ओला करायचा आहे आणि थोडा घट्ट पिळून त्यावर झाकून ठेवायचं आहे. 2 तास आपल्याला बाजूला ठेवायचं आहे. 2 तास झालेले आहेत. परत एकदा पीठ मळून घेऊया. आता आपल्याला ह्याचे छोटे गोळे बनवायचे आहेत. थोडंसं तेल लावून परत एकदा गोळा तो मळून घ्यायचा आहे. आपण तेल लावून पण हा गोळा लाटू शकतो किंवा थोडं पीठ लावून पण लाटू शकतो. थोडं प्रेस करून घ्यायचं आहे. नंतर आपण लाटणीने लाटून घेऊया. छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आहे. लगेच वरती आलेला आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण ह्यात बटोरे सोडूया. चमच्याने थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे. तेल टाकायचं आहे वरती.
मस्त छान छोले बांधलेले आहेत, नक्की ट्राय करून पहा. आणि बटुरे पण छान टम्म असे फुगलेले आहेत. ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. तसेच तिथे असल्या बेल आयकॉनला पण क्लिक करायचं आहे, ती ऑलवर सेट करायची आहे. त्यामुळे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.